एखादा बॅट्समन जेव्हा 50 सेंचुरी अशा माइलस्टोन जवळ येतो तेव्हा त्या बॅट्समनच्या समोर अगदी टाईट फिल्डिंग उभी केली जाते. जर चौकार मारून विजय होणार असेल तर सगळी फिल्डिंग बाउंड्री लाईनवर येते. बॉल हवेतून मारला तरी टेन्शन आणि टायमिंग न मारला तरी अडवण्याची भीती. पण काय काय बॅट्समन कसलेले असतात, त्यांना कितीही टाईट फिल्डिंग मधून गॅप शोधता येते. आता राजकारणात क्रिकेट आणलंय याचं कारण म्हणजे विषय चौकाराचा आहे आणि फिल्डिंगचाही. विषय डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा आहे. मागच्या 3 टर्म आमदार असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्या चौकाराचा आहे आणि ठाकरे गटाच्या फिल्डिंगचाही. ही फिल्डिंग टाईट आहे की चौकार बसेल अशी गॅप आहे? डोंबिवली मधली समीकरणं नेमकी काय आहेत पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. आता इतिहास बघायचा झाला तर फार खोलात जायची गरज नाही, कारण पुनर्रचनेच्या आधी कल्याण विधानसभा मतदारसंघाचा भाग असताना 1978 पासून 6 वेळा भाजपनं इथे विजय मिळवलाय. तर 2009 पासून डोंबिवली विधानसभेत भाजपचं कमळ आणि रवींद्र चव्हाण हे नाव, या दोन्ही गोष्टी कॉमन आहेत. आता यंदाच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर इथून पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांनाच संधी देण्यात आली आहे. तर त्यांच्या विरोधात आहेत ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे. चव्हाण विरुद्ध म्हात्रे हा सामना याआधी 2014 मध्ये झालेला, पण त्यावेळी 46,000 मतांच्या फरकानं चव्हाण यांनी बाजी मारलेली. आता मागच्या 10 वर्षात डोंबिवली मधली राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. साहजिकच यंदा होणाऱ्या लढतीचं चित्रही वेगळं असेल. आधी बोलू रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल. मागच्या 3 इलेक्शन मध्ये रवींद्र चव्हाण यांच्यासमोर उभे ठाकलेले 2 नंबरचे उमेदवार बदललेत. या उमेदवारांचे पक्षही वेगळे आहेत, पण डोंबिवली आणि रवींद्र चव्हाण हे समीकरण कायम आहे. प्रश्न पडतो कशाच्या जोरावर? तर डोंबिवली हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणीचा प्रभाव असलेला मतदारसंघ, त्यामुळं पहिल्यापासून इथं कमळाला होणारं मतदान जोरदार आहे. त्यात इथं मराठी, आगरी, गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय असे बहुभाषिक लोक राहतात. ब्राह्मण समाजाची संख्याही इथं निर्णायक असल्याचं सांगण्यात येतं. यात ब्राह्मण, गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदान हे एक गठ्ठा भाजपकडे जातं. त्यात इथं मूळचा कोकणवासी असलेला मराठी मतदार असल्यानं रवींद्र चव्हाण यांच्या मागे ही ताकद सुद्धा लागते. चव्हाण यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातूनही आपला मतदारसंघ बांधून ठेवलाय. डोंबिवलीतल्या प्रत्येक गणपती मंडळाला मदत करत त्यांनी तरुणांमध्ये सुद्धा आपली क्रेज निर्माण केल्याचं सांगण्यात येतं. त्यात आता सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानं त्यांनी विकास कामांच्या माध्यमातूनही मतदारसंघातली ताकद वाढवली आहे, जी त्यांची यंदाच्या निवडणुकीसाठी जमेची बाजू ठरू शकते. खरं तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघात आपलं म्हणावं असं वर्चस्व निर्माण करताच आलं नाही. साहजिकच चव्हाणांना प्रबळ विरोधक तयार झाले नाहीत. मनसेनं त्यांचा सामना केला खरा, पण तो फार तगडा किंवा टफ झाला नाही. 2014ला जेव्हा शिवसेना चव्हाणांच्या विरोधात लढली तेव्हा मोदी लाट आणि वैयक्तिक करिश्म्यामुळं आतापर्यंतचं सर्वाधिक लीड चव्हाणांना मिळवता आलं. त्यामुळं दर निवडणुकीला हाच प्रश्न विचारला गेला की डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात नेमकं कोण? या प्रश्नाचं यंदाचं उत्तर आहे ठाकरे गटाकडून रिंगणात असलेले दीपेश म्हात्रे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातल्या युवा सेनेत ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून दीपेश म्हात्रे यांनी काम केलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ते 3 टर्म नगरसेवक आणि स्थायी समितीचे सभापती होते. या सगळ्या काळात म्हात्रे यांच्या नावाची चर्चा श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून व्हायची. जेव्हा शिवसेनेत फूट पडली तेव्हा सुरुवातीला दीपेश म्हात्रे ठाकरे गटात असल्याची चर्चा झाली, पण त्यानंतर ते शिंदे गटात गेले. शिंदे गटात गेल्यावर त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली, उद्धव ठाकरेंना लक्ष केलं. सोबतच त्यांनी आपल्याच मित्रपक्षात असलेल्या भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनाही टार्गेट केलं. त्यामुळे शिंदे गटात आणि भाजपमध्ये वाद आहे का अशी चर्चा रंगली, जी श्रीकांत शिंदे आणि चव्हाण यांच्यात सुप्त संघर्ष असल्याच्या बातम्यांनी आणि गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणामुळे वाढली. पण या सगळ्या चर्चांना ब्रेक बसला तो लोकसभा निवडणुकांमध्ये, जेव्हा डोंबिवली मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना 65,000चं लीड मिळालं. काही स्थानिक पत्रकार सांगतात की एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची मैत्री जुनी आहे, त्यामुळं इथलं समीकरण हलणार नाही. आणि त्यातही आता मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आपली ताकद चव्हाण यांच्या मागे लावतील असंही सांगितलं जात आहे. यात मुद्दा राहिला तो दीपेश म्हात्रे यांचा. तर महायुतीत असतानाच म्हात्रे यांनी चव्हाण यांच्या विरोधात शड्डू ठोकायला सुरुवात केली होती. ही जागा आपल्याला लढवायची असल्याची इच्छा व्यक्त केलेली, पण जागा भाजपलाच सुटणार आणि रवींद्र चव्हाण हेच उमेदवार असणार हे ओळखून त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. 2014 मध्ये लढवलेली निवडणूक शिंदे प्लस चव्हाण असं समीकरण असताना गरजेची असणारी ताकद त्यांना ठाकरे गटाकडून मिळेल
आणि ठाकरे गटाला इथं उमेदवार मिळेल या अपेक्षेतून म्हात्रे यांच्या ठाकरे गटातल्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवण्यात आला. म्हात्रे यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली. त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर करण्यात आलं आणि इथंच चव्हाणांना मिळाली चौकारासाठी गरजेची असलेली गॅप. आता प्रश्न उरतो तो म्हणजे ही गॅप मिळाली कशी. तर म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उभे झालेले प्रश्न हे याचं कारण ठरले. पहिला प्रश्न म्हणजे दीपेश म्हात्रेंची ताकद. म्हात्रे हे माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी सभापती असले तरी त्यांना संपूर्ण डोंबिवलीमध्ये होल्ड बसवता आलेला नाही. दुसऱ्या बाजूला रवींद्र चव्हाण यांनी आमदार आणि मंत्री म्हणून ही गोष्ट साधली. त्यात त्यांना स्थानिक बेरजा सुद्धा जमवता आल्या. म्हणजे कुठल्या? तर त्यांना एकनाथ शिंदेंशी मैत्रीपूर्ण संबंध जोडता आले. त्यांना इथले भूमिपुत्र असलेल्या आगरी समाजाशी जुळवून घेता आलं. संघाच्या माध्यमातून त्यांचा होल्ड एकसंघ राहिला. भाजपचा पारंपरिक मतदार दुरावला गेला नाहीच आणि सोबतच विकास निधीच्या माध्यमातून कामही करता आली. साहजिकच हा फोर्स भेदून काढणं म्हात्रे यांच्या समोरचं आव्हान असणार आहे. आता यासाठी म्हात्रे यांनी प्रयत्न केले. त्यांना अपेक्षा होती की आपण मोठ्या प्रमाणावर माजी नगरसेवक घेऊन ठाकरे गटात जाऊ, पण बोटावर मोजण्या इतकेच नगरसेवक त्यांच्यासोबत आले. बाकीचे नगरसेवक एकनाथ शिंदेंनी स्वतः सोबतच ठेवले. सर्वपक्षीय आगरी नगरसेवकांची मोड बांधण्याचा प्रयत्न म्हात्रे यांनी केला, पण चव्हाणांनी भूमिपुत्रांसोबत बैठकांचा सपाटा लावला. जिथं म्हात्रे यांना प्लस जायचं होतं ते रस्ते शिंदे आणि चव्हाणांनी सर केले. दुसरा आणि पहिल्यापेक्षा महत्वाचा प्रश्न म्हणजे शिवसैनिकांची नाराजी रोखण्याचं आव्हान. दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सदानंद थरवळ यांनी आपल्या पदाचा आणि शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक खुलं पत्र सुद्धा लिहिलं, ज्यात आमच्या एकनिष्ठतेची, वाईट काळात पक्षासोबत थांबल्याची आम्हाला हीच किंमत मिळाली का असा प्रश्न केला. सोबतच ज्या माणसानं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीका केली त्यालाच पक्षात घेऊन लगेचच तिकीट कसं काय देण्यात आलं असाही सवाल केला. म्हात्रे यांच्या उमेदवारीनंतर ठाकरेंकडे थांबलेले शिवसैनिक शिंदेंकडे गेले. ग्राउंडवरचा शिवसैनिक आमच्याकडेच आहे असं ठाकरे गट वारंवार सांगत असताना एका उमेदवारीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरेंना हादरा बसला आणि ग्राउंडवरच्या शिवसैनिकांची नाराजी आणि कमी पडणारी ताकद, ही गॅप रवींद्र चव्हाण यांना चौकार मारण्यासाठी मिळाली अशी चर्चा आहे. ग्राउंडवरच्या कनेक्टच्या जोरावर रवींद्र चव्हाण यांनी मतदारसंघ बांधलाय, ज्याला आता शिंदेच्या फोर्सचीही जोड मिळाली. त्यामुळं ट्रॅफिक, पाणी प्रश्न आणि रस्ते अशा स्थानिक प्रश्नांवर फिल्डिंग लावून दीपेश म्हात्रे चव्हाणांचा चौकार रोखण्याचा प्रयत्न करणार असले तरी मधली गॅप मोठी आहे आणि रवींद्र चव्हाण कसलेले बॅट्समन. तुम्हाला काय वाटतं? डोंबिवली मतदारसंघामधली नेमकी समीकरणं काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.